करंजवण, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील नामसप्ताह हा एक 2 गोष्टींसाठी सगळ्यांनाच अविस्मरणीय ठरला. दिवस पावसाळ्याचे होते. त्यावेळी रस्त्यांच्या सुविधा नव्हत्या. पावसाळ्यात सर्वत्र चिखल झालेला असे. रस्त्याने चालायचे तर चिखलात एक पाय काढावा आणि दुसरा पाय अडकावा अशी स्थिती. पाऊस सुरू झाला की नदी नाल्यांना पूर यायचा. खेड्यापाड्यात नद्यांवर पूलही नव्हते. अशी बिकट परिस्थिती असली तरी लोक हजारोंच्या संख्येने बाबांच्या कीर्तनाला गर्दी करत. रात्री बाबांचे कीर्तन सुरू झाले. शेजार पाजारच्या गावातील टोळकेच टोळके कीर्तनाला येऊ लागले. नळवाडी या गावातूनही काही भाविक कीर्तनाला येत होते. रात्रीची वेळ. सगळीकडे काळाकुट्ट अंधार. आभाळाला गळती लागलेली. रिमझिम पाऊस पडत होता. हातात मिणमिणता कंदील घेऊन एकमेकांच्या आधाराने ते सर्वजण चालत होते. तेवढ्यात एक जण अचानक किंचाळला. एका भयंकर विषारी सापाने त्याला दंश केला होता. बघता बघता साप सळसळत निघून गेला. इतर जण त्याला धीर देत एका आडोशाला घेऊन आले. काय करावे कुणालाच काही कळेना. त्या काळी गावात दवाखानेही नसायचे. या गडबडीत साप चावलेला माणूस बेशुद्ध होऊन पडला होता. तोंडातून फेस येऊ लागला. आता काही खरे नाही. सगळेच रडकुंडीला आले. शेवटी सगळ्यांनी बाबांचा धावा सुरू केला. त्यांच्यातील 3-4 जण तिथेच त्या माणसाजवळ थांबले. 4-5 जण धावत पडत कीर्तनात येऊन धडकले. कीर्तनात चलबिचल सुरू झाली. काय झाले म्हणून बाबांनी विचारले. आलेल्या माणसांनी सुस्कारा सोडत सगळी हकीकत सांगितली. काही लोक सांगू लागले, साप चावलाय, मग पाण्याची धार ओलांडू नये. त्याला इकडे आणायचे तर नदी ओलांडून यावे लागणार होते. पण बाबांनी सांगितले, जा, पळा आणि त्या माणसाला उचलून येथे आणा. माणसे वाऱ्याच्या वेगाने धावत सुटली. त्या माणसाला उचलून कीर्तनात घेऊन आली. एका खांबाला टेकू लावून त्याला बसवण्यात आले. कीर्तनात बसलेल्या सगळ्या भाविकांना बाबांनी दोन्ही हात उंचावण्यास सांगितले आणि एका सुरात हरिनामाचा जयघोष सुरू झाला. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी. टाळाला टाळ भिडू लागला. मृदुंगाचा थरकाप सुरू झाला. हरी गजराने सारा आसमंत दुमदुमून केला. डोळे मिटून जो तो भगवंताला आर्त अंतकरणाने आळवीत होता. सुमारे अर्धा तास गजर सुरू होता. अर्ध्या तासानंतर साप चावलेला माणूसही हात उंचावून टाळी वाजवून हरिनामाचा गजर करू लागला. काही क्षणापूर्वी अचेतन होऊन पडलेला देह जोरजोराने भजन करत होता. हे दृश्य पाहून सगळ्यांनीच आश्चर्याने तोंडाला हात लावला. बाबांनी सांगितले, जिथे हरिनामाचा गजर सुरू असतो तिथे प्रत्यक्ष पांडुरंग उभा असतो. तेथे यमासही येण्यास बंदी असते. त्यानंतर सुमारे 3 तास बाबांचे कीर्तन सुरू होते. कीर्तनात झालेला या चमत्काराचे वृत्त सगळीकडे वाऱ्यासारखे पसरले. लोकांना बाबांचे सामर्थ्य समजून चुकले. याच करंजवण गावात सुरू असलेल्या नामसप्ताहाचा काल्याचा दिवस होता. सकाळची 10-11 वाजताची वेळ असावी. एकीकडे काल्याचे कीर्तन रंगात आलेले होते. दुसरीकडे काल्याच्या प्रसादाची रेलचेल सुरू होती. महाप्रसादासाठी मोठ्या मोठ्या कढईत रवा भाजला जात होता. शिजलेला शिरा उतरवून ठेवला जात होता. गावाजवळून नदी व्हायची.
नदीवर गावाजवळच एक डोह होता. गावातले गुरे पाणी पिण्यासाठी त्याच डोहावर जात असत. अनेक गुराखीही डोहाच्या कडेलाच बसून जेवण करायचे. काही गुराखी डोहाजवळ गप्पा मारत बसले होते. त्यांना नदीत लाल रंगाचे मोठे मोठे मासे दिसले. गुराखी रोजच डोहावर येत, पण आजवर असे मासे कुणालाच कधी दिसले नव्हते. अचानक हे मासे आले तरी कुठून? सर्वत्र चर्चा सुरू झाली. हा हा म्हणता बातमी गावभर पसरली. लोक मासे पाहण्यासाठी डोहाकडे धावू लागले. बाबांना ही हकीकत समजली. बाबांनी लगेच भाविकांना सूचना केली. प्रसादाचा शिदा भरलेल्या बैलगाड्या डोहाकडे घ्या. बाबांच्या आज्ञेनुसार महाप्रसादाचा शिदा डोहाजवळ आणला. हजारो लाल मासे पाण्यात पोहत होते. जणू काही ते बाबांचीच वाट पाहत होते. बाबांनी प्रसाद डोहात टाकायला सुरुवात केली तसे पाण्यातील लाल मासे पटापट प्रसाद झेलून घेत होते. बाबांनी भाविकांना अजून प्रसाद टाकायला सांगितला. भाविक प्रसाद टाकत राहिले. मासे प्रसाद खात राहिले. पोटभर प्रसाद खाऊन झाल्यावर अचानक मासे दिसेनासे झाले. नेमके मासे आले कुठून आणि गेले तरी कुठे? लोक संभ्रमात पडले होते. लोक बाबांना विनवू लागले, हा नेमका काय प्रकार आहे? बाबांनी सांगितले, हे मासे म्हणजे साधेसुधे मासे नव्हते, तर स्वर्गीचे देव होते, जे माशांच्या रूपात काल्याच्या प्रसादाची आस ठेवून आले होते. हे समजल्यावर लोकांनी बाबांमुळे आपणास प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घडले याचा अत्यानंद झाला. आजही या करंजवण गावातील व नळवाडी गावचे शेकडो भाविक बाबांच्या शिंदवड येथील आश्रमात नित्य नियमाने येत असतात.